सध्या राज्यभरात आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे। यातच आता आदिवासी समाज चांगलाच आक्रमक झालेला आहे। धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासी आरक्षणाला धक्का लागता कामा नये। मुळातच आदिवासी समाजामध्ये असलेल्या आरक्षणामध्ये कुणालाहीच भागीदार करू नये, अन्यथा त्याचे परिणाम हे मुंबईसह महाराष्ट्राला भोगावे लागतील असा थेट इशारा आदिवासी युवा परिषदेचे अध्यक्ष लकी जाधव यांनी दिले आहे। आणि या संदर्भातच 1 तारखेला राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी लकी जाधव यांनी सांगितले। आदिवासी जमातीमध्ये धनगर जात ही घुसखोरी करण्याचा प्रयत्न करते, आरक्षण मागण्याचा प्रयत्न करते। त्यांना ऑलरेडी 3.5% आरक्षण दिलेले आणि 45 जमाती आदिवासी समाजात येतात, त्याच्यात 7.5% फक्त आरक्षण आहे। आमचं असूनही आम्हाला ते मिळत नाही आणि हे लोक आदिवासी समाजात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात। त्याला हे मिंदे सरकार, जातीवादी सरकार पाठीशी घालतं आहे आणि त्यांना वेळोवेळी आश्वासन देतं आहे। मीटिंग घेतली त्यांची की आदिवासींच्या योजना धनगरांना लागू केल्या, आदिवासी आरक्षण धनगरांना दिलं जाईल, हे 50 दिवसाचं त्यांना अल्टिमेट दिलेलं आहे। परंतु आदिवासी जमातीमध्ये हे मिंदे सरकार जर धनगरांना आरक्षण देण्याचा प्रयत्न करत असेल, त्या विरोधामध्ये आम्ही आमच्या क्रांतिकारकांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही। त्यामुळे आम्ही राज्यभर रास्ता रोको आंदोलन करणार आहोत 1 ऑक्टोबर 2023 रोजी। जर आमच्या रास्ता रोको आंदोलनाची दखल राज्यातील आदिवासींची जर घेतली नाही ह्या मिंदे सरकारने, तर आम्ही मुंबईला जाणारं जे पाणी आदिवासी भागातलं ते आम्हाला बंद करायला भाग पाडू नका, हा इशारा आहे माझा मिंदे सरकारला। त्यामुळे मिंदे सरकारने आदिवासींची बाजू समजून घ्यावी आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने धनगर आणि आदिवासींचा जो संरक्षण केलेला आहे, तो अहवाल सादर केलेला आहे, तो तात्काळ जनतेसमोर आणावे। आणि आदिवासी समाजाचे 25 आमदारचे खासदार आहेत, हे अजूनही तोंडातून बरं काढत नाही। त्यामुळे ह्या 25 आमदार 4 खासदारांनी आदिवासी समाजाच्या आता जागे होऊन या सरकारला जाब विचारायची पाळी आलेली आहे। जर तुम्ही या सरकारवरती दबाव टाकला नाही 25 आमदार 4 खासदारांनी, तर येणाऱ्या काळामध्ये आदिवासी समाज तुम्हाला माफ करणार नाही। त्यामुळे राज्यातील सर्व आदिवासींनी दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी जो राज्यभर रास्ता रोको आंदोलन होणार आहे, त्यातला सर्वांनी सहभागी हो। तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात, गावागावात तुम्ही तुमच्या पद्धतीने रास्ता रोको आंदोलन करा आणि या सरकारला जाणीव करून द्या। नाशिकच्या घोटी टोल नाक्यावर सर्व आदिवासी बांधवांसह रास्ता रोको करण्यात येणार आहे आणि सरकारने जर आदिवासीच्या आरक्षणाला धक्का लागला तर मुंबईमध्ये पाणी पुरवठा विभाजन करतात, ही आदिवासी भागात न करतात तर आम्ही थेट मुंबईला पाणी पुरवठाच बंद करू असा थेट इशारा लकी जाधव यांनी दिलाय।